राधे राधे. तर छान सुरुवात देवपूजेपासनं आणि आज माझ्या हातून थोडीशी चूक झाली होती. आता ती कुठली ते मला पुढे सांगतेच. तर आज बनवायच्या होत्या कढी भज्या, त्याचीच माझी ही तयारी चाललेली. देवपूजा तर झाली होती. इतर अद्रक, लसूण आणि जिरं जे होतं तुम्ही थोडं ठेचून घेतलं आणि त्याच्यानंतर फोडणी दिली आणि मिरच्यासुद्धा टाकल्या आणि इथं दही जे होतं मिक्सरला एक गरका फिरून घेतला आणि याच्यात डाळीचं पीठसुद्धा ॲड केलं होतं बरं का. आणि इकडे लगेच कोथिंबीर आणि कढीपत्ता धुवून घेतला, तो सुद्धा मी डायरेक्ट फोडणीत नाही ॲड केला, तर दहीमध्ये टाकून दिला. कारण की तसं काय होतं ना मग कढीपत्त्याचा आणि कोथिंबीरचा कलर जो असतो तो चेंज होऊन जातो. त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने करत असते. आता तुम्ही कशा पद्धतीने कढी करतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि हो, माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा आणि तुमचे काय सजेशन असेल ते सुद्धा सांगत जा. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्या आवडीनुसार. आणि आज थोडंसं निवांत होतं. आज आत्याचं होत्या त्या घरीच होत्या, म्हणून आत्यांच्या डब्यांचं आज बिलकुल टेन्शन नव्हतं. आणि इकडे लगेच थोडंसं दही परत शिल्लक होतं, तर ते सुद्धा परत दळून ते पण ॲड करून घेतलं मी इथं. आणि आज पोळ्या भाकरी बनवायच्या होत्या आणि भजे जे होते ते मी काढून घेतले. आता माझ्याकडनं चूक कुठली झाली तेच सांगते. तर भजे तर मी काढले, पण भजींमध्ये जे होतं ते मीठ टाकायचंच विसरली जेव्हा बालकृष्णाने नैवेद्य वगैरे दिला गेला. मग जेव्हा म्हटलं चला आता मी सुद्धा टेस्ट करून बघते कसं झालं. तर जेव्हा टेस्ट करून पाहिलं तर कळलं की आज भजींमध्ये जे आहे ते मी मीठच टाकलं नव्हतं. पण जे काढून ठेवले होते ना त्या परत मला कढीत टाकाव्या लागल्यात. मग कढीत काय एवढं कोणालाच कळलं नाही की भजींमध्ये मीठ होतं की नाही, कोणाला समजू दिलं नाही आणि मी एकटीनेच खाल्ली होती सुरुवातीला. तर आणि बालकृष्णांना नैवेद्यात दिली होती. आता बालकृष्ण जे होते तर ते तर आपले फेवरेट आहे, ते कोणालाच सांगणार आहे की भजींमध्ये मीठ नव्हतं. आता ज्या शिल्लक होत्या ना त्यासुद्धा मी नंतर परत ॲड करून दिल्या. मग तुम्ही बघू शकतात आधी टाकल्या गेल्या होत्या माझ्या. आणि इथं लगे मामा आले, मामांना सुद्धा चहा केला. इथं लगेच डिंगरींची भाजीची तयारी. कढी जी होती ते नुसतं कढीवर झालं नसतं, तर म्हटलं चला डिंगरींची भाजीसुद्धा करून घेऊ. तर इथं लसूण ठेचून घेतला आणि जिरं आणि कांदे हे टाकून घ्यायचे, छान फ्राय करायचे लालसर रंग येईपर्यंत. इथं मसाला जो होता तो डब्यातला संपला होता, मग मसालासुद्धा काढून घेतला. आणि इथं जाडसर असे शेंगदाणे जे होते ते दळून घेतलं, जास्त बारीक करायचे नाही. इथं लाल तिखट आणि काळा तिखट हे टाकून घेतलं आणि हळदसुद्धा टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकलेलं. आणि डिंगरींची भाजी नक्की तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. आणि डिंगरींची भाजी जी आहे ती आत्यांना मला आणि आहोंना आधी आवडायची नाही, पण आता आहोंना सुद्धा डिंगरींची भाजी खूप आवडते. तर डिंगरींची भाजीसुद्धा छान झालेली आणि इकडे कढी बघूच शकतात तुम्ही. कढीसुद्धा छान उकळून गेली होती, तर गॅस मी बंद केलेला आणि इकडे लगेच एक चटणीसुद्धा बनवलेली होती. आता याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. राधे राधे.